बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरलशब्दगहनो प्रक्षालितसकलभूतलकलङ्का मुनिभिरूपास्थिरता सरस्वती हर्तु नो दुर्तं अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकलकलशो विध्वंसकं श्रेयसं परिवर्धकं धर्मसंबंधकं पुण्यप्रकाशकं पापप्रणाशमिदं शास्त्रं श्री मूल कर्मकांड नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवास्तदुत्तरग्रंथकर्तार श्री गंधर्वदेवः प्रतिगंधर्वदेवाः तेषां वचनसारमासाद्याचार्य श्री नेमिचंद्राचार्य विचितम् इदं शास्त्रं श्री श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणे मंगलं कुन्दकुन्दाढ्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्मानं जैनं जयतु शासनम। जय बोलो आचार्य गुरुवर नेमिचंद्र मुनि स्वामी जी की। चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की। संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी मुनि महाराज की। शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सनमती सागर जी मुनि महाराज की। मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रपद सागर जी मुनि महाराज की। वीर सागर मुनि महाराज की। समस्त मुनि संघ की। परवा आपली चर्चा चालू होती की देवगतीचं स्वरूप पाहिलं, त्याच्यानंतर तिर्यंचगती मनुष्यगती यांचे भेद आणि त्यांचं स्वरूप आधी पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर इंद्रिय मार्गना आणि त्यांचे भेद, इंद्रिय किती प्रकारचे आहेत, एकेंद्रिय जीवाला एकेंद्रिय आधीपासून संज्ञी पंचेंद्रियपर्यंत स्पर्शनादीचं उत्कृष्ट विषय किती आहे आणि कुठलं कुठलं आहे हे पाहिलं. त्याच्यामध्ये एकेंद्रियमध्ये 5 स्थावर जीव आहेत. आधीचा विषय पहिल्यांदा सांगतो. आणि एकेंद्रियमध्ये स्थावरामध्ये पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक, वनस्पती कायिक असे ह्या 5 जणांना स्थावर कायिक जीव म्हणलं जातं. आणि ह्या स्थावरांना मात्र एकेंद्रिय असतं. कुठलं इंद्रिय असतं? एकेंद्रिय. आणि ते एकेंद्रियमध्ये कुठलं इंद्रिय आहे? कर्ण काय? कर्णेंद्रिय आहे काय? स्पर्शेंद्रिय. हे स्पर्शेंद्रिय आधी हे नावं क्रमानंच पाठ पाहिजेत. जर का ह्या नावामध्ये एक जरी नाव मागं पुढं झालं तर सगळं पुढलं गणित चुकते. जसं एकेंद्रियला एकच इंद्रिय आहे, ती म्हणजे स्पर्शन इंद्रिय. कोणते इंद्रिय आहे? स्पर्शन. मात्र स्पर्शन इंद्रिय एकच आहे. 2 इंद्रियाला स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय हे 2 इंद्रिय आहेत. 3 इंद्रिय जीवांना स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय हे 3 विषय आहेत. क्रमानंच घ्यायचं. चतुरेंद्रिय जीवांना स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय. आणि असंज्ञी पंचेंद्रिय जीवाला स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय आणि कर्णेंद्रिय. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला हे 5 इंद्रिय आणि 1 मन असे 5 इंद्रिय. मनाला अनिंद्रिय म्हटलं जातं, कारण याला इंद्रियमध्ये मोजलं जात नाही. मग ह्या प्रकारे एकेंद्रिय जीवांना स्पर्शन इंद्रियांचं ज्ञान जास्तीत जास्त
400 धनुष्यपर्यंत जाणू शकतं. किती? 400 धनुष्यच्या अंतरापर्यंत हे ज्ञान एकेंद्रिय जीव जाणतो. 400 धनुष्य म्हणजे किती? एक धनुष्य म्हणजे साधारण 6 फूट. किती? 6 फुटाचं एक धनुष्य मांडलं जातं. तसं 400 धनुष्य 2400 फूट. 2 इंद्रियाला आता 2 इंद्रिय आहेत, एक स्पर्शेंद्रिय आणि एक रसनेंद्रिय. त्यातल्या 2 इंद्रिय जीव म्हणजे अळी आदी जीव आहे, सूक्ष्म जीव आहेत अळी आदी. त्यातलं स्पर्शेंद्रिय 800 धनुष्य आणि रसना म्हणजे ज्याच्यापासून चव आदी आपण जाणून घेतो असलं रसनेंद्रिय. हे 2 इंद्रिय जीवाला 64 धनुष्यच्या अंतरापर्यंतचं ज्ञान त्या 2 इंद्रिय जीवाला होऊ शकतं. हे उत्कृष्टतेच्या अपेक्षेने घ्यायचं आहे. जास्तीत जास्त तेवढ्या अंतरपर्यंत तो ज्ञान घेऊ शकतो. प्रत्येकाला होतच असं नाही. 3 इंद्रिय जीवाला स्पर्शेंद्रियच्या द्वारे 1600 धनुष्य, रसनेंद्रिय 128 धनुष्य, घ्राणेंद्रिय हे 100 धनुष्य, हे 3 इंद्रिय जीवाला तो जाणू शकतो. चतुर्इंद्रिय जीव स्पर्शेंद्रियच्या द्वारे 3200 धनुष्य, रसनेंद्रिय 256 धनुष्य, घ्राणेंद्रिय 400 धनुष्य आणि चक्षुइंद्रिय 2954 योजन घ्यायचं आहे. धनुष्य नाही, इथं योजनमध्ये घ्यायचं आहे. आता योजनमध्ये पण घेत असताना इथं लघु योजन घ्यायचं नाही, महायोजनमध्ये घ्यायला पाहिजे. आणि एक महायोजन 2000 कोसचा एक महायोजन आहे, म्हणजे 8800 किलोमीटरचं एक योजन. किती? 8800 किलोमीटरचं एक महायोजन आहे. असले 2954 योजन एवढ्यापर्यंतचं डोळ्याचं ज्ञान असू शकतं. डोळ्याचं ज्ञानाच्या द्वारे तो जाणून घेऊ शकतो. हे झालं चतुरिंद्रियाचं. त्याच्यानंतर असंज्ञी पंचेंद्रिय जीवामध्ये स्पर्शेंद्रियाच्या द्वारे 6400 धनुष्यापर्यंत स्पर्शेंद्रियाच्या जाणून घेऊ शकतो. रसनेंद्रियमध्ये 512 धनुष्यपर्यंत जाणून घेऊ शकतो. घ्राणेंद्रियमध्ये 400 धनुष्यपर्यंत जाणून घेऊ शकतो. चक्षुइंद्रियमध्ये म्हणजे डोळ्याच्या द्वारे 5908 योजनमध्येच घ्यायचं आता, योजनपर्यंत जाणून घेऊ शकतो. आणि असंज्ञी पंचेंद्रिय जीव कर्णेंद्रियाच्या द्वारे म्हणजे कानाच्या द्वारे 8000 धनुष्यपर्यंत जाणून घेऊ शकतो. असे हे जास्तीत जास्त उत्कृष्ट विषय आहेत, म्हणजे तेवढ्यापर्यंत तो जीव जाणून घेऊ शकतो. आता आला संज्ञी पंचेंद्रिय जीव. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीव नियमानं मनुष्यगती, देवगती आणि नरगती हे नियमानं संज्ञी पंचेंद्रियच असतात. आणि तिर्यंच्या गतीमध्ये काही जीव संज्ञीही आहेत, असंज्ञीही आहेत. तिर्यंच्या गतीमध्ये दोन्ही प्रकारचे जीव आहेत, परंतु संज्ञी पंचेंद्रिय नियमानं नरगती, देवगती आणि मनुष्यगती ही नियमानं संज्ञी पंचेंद्रियच असतात. ते भलेही पर्याप्त असो, अपर्याप्त असो, लब्धपर्याप्त असो किंवा समूर्चन असो, कुठल्याही प्रकारचे असो. अशा प्रकारे
संज्ञी पंचेंद्रियमध्ये, आता याच्या अगोदर असंज्ञी पंचेंद्रियमध्ये स्पर्शेंद्रियमध्ये आपण पाहिलो की 6400 पर्यंत असंज्ञी जीव स्पर्शेंद्रियाच्या द्वारे जाणून घेऊ शकतो, परंतु संज्ञी पंचेंद्रियमध्ये 9 योजनपर्यंत जाणून घेऊ शकतो. 9 योजन. स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय ह्या तिन्ही इंद्रियाच्या द्वारे 9 योजनपर्यंत संज्ञी पंचेंद्रिय जीव जाणून घेऊ शकतो. आता आला विषय चक्षु इंद्रियाचा. चक्षु इंद्रियाच्या विषयामध्ये 47,263 योजन बटा 7/21 योजनपर्यंत डोळ्याच्या द्वारे जास्तीत जास्त लांबची वस्तू स्पष्टपर्यंत पाहू शकतो. आता हे उत्कृष्ट उदाहरण कुणामध्ये घडवायचं? एक चक्रवर्तीमध्ये ही उदाहरण मिळतं, आणि दुसरं जे अतिशय लब्धिधारी मुनिराज आहे, वृद्धिधारी मुनी महाराज जे आहेत, अशा मुनिराजांच्या मध्ये ही उदाहरण मिळतं. मग संज्ञी पंचेंद्रिय जीवामध्ये चक्षुंद्रियाचं विषयामध्ये 47,263 7/21 योजन हे उत्कृष्ट प्रमाण दिलं. आणि हे प्रमाण घटवायचं असेल तर पहिलं उदाहरण आता आपण दीपावली जवळ आलेलं आहे, याच्यामध्ये गंधर्व भगवंतांची पूजा करत असताना 64 वृद्धीमध्ये चक्षुंद्रियाचा विषय पण येते. चक्षुंद्रियमध्ये लब्धीमध्ये जास्तीत जास्त हे एवढं उत्कृष्ट सांगितलं की अनेक दुसरं उदाहरण येतं चक्रवर्तींचं. त्याच्यामध्ये 84 महलाच्या वर उभारून चक्रवर्ती ज्यावेळी सूर्य प्रथम गलीमध्ये सूर्य उदय होत असताना सूर्य विमानामध्ये अकृत्रिम चैत्यालयमधील भगवंतांचं दर्शन घेत असतो. मग ते घटवायचं कसं? तेवढं प्रथम गलीमध्ये सूर्य उदय होत असताना आणि स्पष्टपणे तिने भगवंतांचं प्रतिमाला पाहून भगवंतांचं दर्शन घेतात, आर्घ्य आदी देतात, असं सिद्धांतसार दीपकमध्ये ग्रंथामध्ये उदाहरण आलेलं आहे. आणि संज्ञी पंचेंद्रिय कर्णेंद्रिय विषयामध्ये 12 योजनपर्यंत जास्तीत जास्त त्यांनी आवाज स्पष्टपणे आणि प्रत्येक जीवाचं वेगवेगळं जाणून घेऊ शकतात. एवढं उत्कृष्ट विषय घेतलेला आहे. आणि हे लघु योजनेमध्ये घ्यायचं नाही, हे महायोजनेमध्ये घ्यायला पाहिजे. जसं चक्षुंद्रियमध्ये 47,000 आधी ही उदाहरण दिलं, कारण लघु योजन घेतलं तर सूर्यबिंबापर्यंत आपण पोचू शकणार नाही. अशा प्रकारे सूर्यबिंबापर्यंत पोचणार नाही, म्हणून महायोजनेमध्ये घ्यायला पाहिजे. ह्या प्रकारे प्रत्येक इंद्रियामध्ये प्रत्येक जीवांची जास्तीत जास्त किती शक्ती असू शकते हे इथे सांगितलं. आणि एखाद्या वेळेला कमी जरी शक्ती असेल तर जसं आपण पाहतो की डोळा तर बाह्य उपकरण आहे, बाह्य उपकरण डोळा आहे, परंतु अंतरंगमध्ये चक्षुंद्रियाचा शोभक्षम नसेल तर एकदम जवळची वस्तूसुद्धा पाहू शकत नाही. तसंच पाचेंद्रियामध्ये आपण घटवून घेऊ शकतो, कमीत कमी म्हटलं तर काही जाणून पण घेऊ शकत नाही. आणि उत्कृष्टतेनं ह्या प्रकारे सांगितलेलं आहे.